कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुमार् ते संगोस्त्वकर्मणि. भगवद्गीता 2.47. तुला फक्त कर्म करण्याचाच अधिकार मिळालेला आहे. त्याच्या फळावर तुझा काही एक अधिकार नाही. फळाची चिंता करू नकोस आणि कर्म टाळू नकोस. रोजच्या दिवसाला न्याय देत राहा. आजचा आरंभाचा दिवस येत्या संपूर्ण 30 दिवसात, येत्या महिन्यामध्ये आपण फक्त एकच गोष्ट साधणार आहोत आणि ती म्हणजे रोज 15-20 मिनिटं प्रामाणिक वेळ, मनाशी जोडला जाण्याचा वेळ. फळाचा विचार करणार नाही, पण सातत्यपूर्ण रोज कृती निर्माण करू. कारण मित्रांनो, जीवनात बदल हा एकाच दिवशी होत नाही. रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधूनच असा बदल घडत असतो. एक व्यक्ती जिम मध्ये गेला. पहिला दिवस त्यांनी आरशात पाहिलं, काहीच बदललेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सुद्धा काहीच नाही. एक आठवडा तसाच गेला. तेव्हा तो मनुष्य निराश झाला. पण त्याचा मित्र त्याला म्हणाला, तू रोज ये, तू करत राहा, बदल हळूहळूच होणार आहे. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन तो मनुष्य थांबला नाही. आणि 90 दिवसानंतर त्याला जाणवायला लागलं, लोकांनी सुद्धा विचारायला सुरुवात केली की तू काय करतो आहेस. परिणाम दिसायला वेळ लागेल, पण प्रक्रिया आतमध्ये ही लगेचच सुरू होणार आहे. तेव्हा मित्रांनो, हा जो अभ्यास आपण रोज करणार आहोत, ही आपल्या मनाची जिम आहे. ही आपल्या मनाची व्यायामशाळा आहे. पहिल्या दिवशी मोठा बदल दिसायचा नाही, पण येणाऱ्या 30 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये आपण स्वतःच असं म्हणू लागू की माझ्यामध्ये खूप चांगला बदल घडत आहे. समजून घेऊया हे 30 दिवस कशासाठी. आपलं उद्देश स्पष्ट आहे. रोजची सुरुवात पॉझिटिव्ह पद्धतीने करायची आहे. स्ट्रेस कमी करून मन शांत करायचं आहे. प्रत्येक दिवस यशस्वीपणे पूर्ण करण्याची सवय आपल्यामध्ये निर्माण करायची. नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवायचं आणि उत्साह, प्रगतीची नवीन पातळी गाठायची. 30 दिवसामध्ये काय बदल होईल? आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल. प्रतिक्रिया, कंप्लेंट्स या कमी होतील. मन अधिक स्थिर होईल. आत्मविश्वास वाढेल आणि जीवनामध्ये अधिक स्पष्टता येईल. तेव्हा आपण लक्षात ठेवूया, आपण परफेक्ट बनण्यासाठी नव्हे, तर आपण प्रगती करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपलंच जे व्हर्जन आहे ना, जी फ्युचर आवृत्ती आहे ना, त्यामध्ये अधिक शक्ती कशी भरता येईल, त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. संकल्पाने सुरुवात करू. अलगद डोळे मिटूया आणि शरीराला सैल सोडूया. पाठीचा कणा ताठ असू दे आणि मान सरळ असू दे. काही श्वासांकडे लक्ष देऊ. कसा येतो आणि कसा जातो. श्वास आत आणि श्वास बाहेर. हळूहळू मनाचं लक्ष या संकल्पाकडे. या महिन्यामध्ये माझ्या आयुष्यात मी चांगले बदल घडवायला आलेलो आहे.
छोटे छोटे संकल्प करूया. मी दररोज ही 15 मिनिटं स्वतःसाठी देणार आहे, ज्यामध्ये मी सकारात्मक विचारांची निर्मिती करणार आहे. मी दिवसेंदिवस अधिक शांत, स्थिर आणि उत्साही होणार आहे आणि मी दररोज प्रगती करणार आहे. बंद डोळ्यांनी आपलीच प्रतिमा पाहू. एका महिन्यानंतर आपण काय करताना प्रोजेक्ट करू शकतो, एक आपलं चांगलं व्हर्जन, एक आपली प्रगती घडवणारी प्रतिमा, ज्यामध्ये स्वतःला पहा. अधिक शांत, स्थिर आणि आनंदी मन, वाढलेला आत्मविश्वास, विचारांमध्ये स्पष्टता. हे जे काही आपण मनामध्ये आता उभं केलेलं आहे, या स्वरूपावरती ध्यान लावूया. हे स्वरूप आपलंच स्वरूप पाहत राहू. फारच सुंदर, फारच छान. सुरुवात करत असताना हे केवळ 2-3 मिनिटाचं आपण संकल्प मेडिटेशन केलं. हळूहळू डोळे उघडू शकता. तेव्हा मित्रांनो, हा पूर्ण महिनाभराचा प्रवास आहे आणि हा आपल्या पुढच्या जीवनाला सुंदर अशी दिशा देऊ शकतो, यात शंका नाही. आपलं आयुष्य बदलण्याची सुरुवात हा प्रवास करू शकतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवूया, कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. दररोज थोडं करू, पण नियमित करू. आज आपण एक निर्णय घेतलेला आहे. हा प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा, आणि हा निर्णय आपलं भविष्य घडवणारा ठरो. तेव्हा या प्रवासाची सुरुवात झाली, मी असं जाहीर करतो. आणि क्लोजिंग करत असताना माझ्या बरोबर एकदा दीर्घ प्रलंबित ओम उच्चारण करायचं आहे. ओम उच्चारण फार उपयोगी पडतं. केवळ 2-3 वेळा करून 2-3 मिनिटांमध्ये मनाला स्थिरता, शांतता निर्माण करतं. कसं करायचं? तेव्हा दीर्घ श्वास भरा आणि नियमित प्रलंबित लांब ओम असा तुम्ही उच्चार करा. माझ्या बरोबर करायचं आहे. फारच सुंदर, फारच छान. आजचा हा सेशन जॉईन केल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया. स्वागत, खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस मस्त जावो.